सत्तेत आल्यानंतर पहिल्याच बैठकीत मोठे निर्णय, भ्रष्टाचारावर थेट वार करण्याची तयारी आणि सरकारी महसूल व्यवस्थेत मोठ्या बदलांचे संकेत. तमिळनाडूमध्ये नेमकं काय घडतंय, या प्रकरणामागे नेमकं काय आहे जाणून घेऊया. पण त्याआधी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. तमिळनाडूमध्ये नव्या सरकारच्या कामकाजाबाबत मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार प्रशासनातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराविरोधी कारवाईवर भर देण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत सरकारी महसूल व्यवस्थेतील अनियमितता, कथित अवैध वसुली आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः राज्याच्या मद्य विक्री व्यवस्थापनाशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले जात आहे. महसुलातून मिळणारा निधी थेट सरकारी तिजोरीत जमा व्हावा आणि महसूल गळती रोखण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. याशिवाय आर्थिक व्यवहारांची तपासणी, महसूल प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन आणि संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आता हे निर्णय प्रत्यक्षात किती प्रभावी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुमच्या मते प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया गरजेच्या आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.